राजमाता अहिल्याबाई होळकर काय होतं त्यांच्या जीवनामध्ये? तर देशसेवा होती, धर्मसेवा होती, न्याय होता दारामध्ये आणि चतुराई होती. सकाळीच प्रसंग वाचला, 1.5 लाखाचं सैन्य 2 ओळीच्या पत्रात मागे पाठवलं होतं राजमाता अहिल्याबाईंनी. हातात महादेवाची पिंड होती नेहमी, इथपर्यंत पाहिजे. न्यायमूर्ती, 1.5 लाखाचं सैन्य परप्रांतीयांनी आक्रमण केलं आणि इकडे 40,000चं सैन्य होतं आपल्या पक्षामध्ये, तिकडे 1.5 लाखाचं सैन्य म्हणजे जवळजवळ तिप्पट चौपट सैन्य होतं. युद्ध कसं करायचं? युद्ध करावं तर आपण नक्की हरणार, पण हुशार एवढ्या होत्या, मातृभूमीची एवढी निष्ठा होती की युद्ध करून चालणार नाही, तर नीतीने युद्ध करावं लागेल. एक 2 ओळीचं पत्र पुढच्या पक्षाला पाठवलं, दूताकडे 2 ओळीचं पत्र असं पाठवलं, आम्ही 40,000चं सैन्य आहोत आणि तुम्ही 1.5 लाखाचा आहात, आम्ही युद्ध करणार, आम्ही मराठी आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही जिंकले फार काय पुरस्कार नाही भेटणार तुम्हाला भारतामध्ये. एका स्त्रीला हरवलं म्हणले फार काय पुरस्कार भेटणार नाही, पण जर तुम्ही आमच्या 40,000कडून हरले तर तुमची वाहवा होईल का? पुढचा व्यक्ती तो विचार करता करता त्यांनी युद्ध थांबवलं आणि युद्ध केलं नाही. 2 ओळीच्या पत्रात सगळं 1.5 लाखाचं सैन्य माघारी पाठवलं होतं. काय केलं होतं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये? न्याय दिला होता. स्वतःचा मुलगा सुद्धा रथासमोर मारण्याची त्या ठिकाणी हिंमत ठेवली होती. का? माझा जरी मुलगा असेल म्हणून काय झालं, एका गायीची हत्या, एका गायीच्या लेकराची हत्या त्याच्याकडून घडली आणि त्याला सुद्धा ती शिक्षा भेटली पाहिजे, इथपर्यंत हिंमत ठेवणारी ही राजमाता आपल्या या मातृभूमीत झाली. यांची पुण्यतिथी होते, महात्मा गांधींची पुण्यतिथी होते, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची पुण्यतिथी आली आता मार्च मध्ये होते. आपल्या गावातून दिंडे येतात. यांची काय होते? कारण हे इतरांकरता जगले, स्वतः करता वैयक्तिक प्रपंचाकरता जीवन जगणारी माणसं ही कधी अमर नाही होत, ही फक्त मरतात. ज्यावेळेस अर्जुनाचा देवाचा संवाद कुरुक्षेत्रावर चालू होता, जातस्यहि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे न त्वम शोची तुमरस्य. अर्जुना, तू शोक करू नकोस की द्रोणाचार्यांना मारतोय, भीष्माचार्यांना मारतोय आणि कृपाचार्यांना मारतोय, हे तुझ्या दृष्टीने मरत असतील, पण हे कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये मरत आहेत, देशाकरता लढत आहेत, मरत आहेत, म्हणून हे मरत नाही, हे अमर होत असतात. आपला एखादा पाहुणा असेल मिलिटरीमध्ये तर फोन करून विचारा, अरे बाबा आम्ही गावात राहून मरणाची भीती पत्करतो, रोज भीती आमच्या मागं, चोर येतील का, अमुक येईल का, विजेला लटकेल का, मरणापासून आम्ही लांब पळतोय रोज. आणि तू देशाच्या सीमेवरती कमरा इतक्या बर्फामध्ये 50 किलोची रायफल खांद्यावरती घेऊन देशाकरता लढतोस आणि राक्षसासारखी हैवान म्हणजे आतंकवादी समोर उभी असताना तुला मरणाची थोडी भीती वाटत नाही? कुठून येतं एवढं धाडस तुझ्याकडे? मातृभूमी करता लढणाऱ्या आणि मातृभूमी करता मरणाऱ्याचं भाग्य हे तुम्ही आम्ही नाही सांगू शकत. हे भाग्य कुणालाही प्राप्त होतं. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. देशाकरता मरणाऱ्याचं भाग्य प्रत्येकाच्या भाग्यात ती मरण नसते. एवढं धाडस कुठून आलं तुझ्याकडं? त्याने सांगितलं, एका आईने जन्म दिला आणि तिच्या उदरातून हे धाडस आमच्याकडे आलंय. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली वेळी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देवदेशन धर्मा पायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची काय कुणाची. खऱ्या अर्थानं देशाकरता, समाज कल्याणाकरता, इतरांकरता
आणि मुलाकरता जीवन जाळणारी आई वडील या मृत्यू लोकात अमर होत असतात. ते काल वाक्य ऐकलं, हातावर लिहून घेतलं हरी महाराज आणि घरी गेल्यानंतर वहीवर लिहून घेतलं. मारुतीराच्या प्रांगणात खोटं नाही बोलत. ती वाक्य असं होतं, कुणाचं ऐकलं सांगता यायचं नाही, पण ऐकलं की देशाकरता लढणारे अमर होतात, मग मुलाकरता प्रपंच जगणारे आईबाप काय नरकात जातात? नाही. बापाला कधी जीवनात तपश्चर्या करावं लागत नाही, आईला कधी जीवनात तपश्चर्या करण्याची गरज नाही. कारण लहानपणापासून मुलाकरता जेवढे कष्ट आई वडील घेतात ते एखाद्या तपश्चर्यापेक्षा कमी नसतात. रात्रंदिवस, दिवसाची जागृती रात्रीची ही जागृती, लहान मुलाला संगोपन करताना आईला किती त्रास होतोय. आणि सलग 2-3 वर्ष ती झोप सोडून स्वतःच्या शरीराचा कुठलाच विचार न करता, स्वतःच्या सौंदर्याचा कुठलाच विचार न करता, आपलं सौंदर्य जी आई आपल्या जन्मदात्या मुलाला दान देते, ती आईचं काय, कोणतं श्राद्ध घालावं लागेल ती आईला स्वर्गात पाठवण्याकरता, स्वतः स्वर्गात जात असते. म्हणून आई सगळ्यात श्रेष्ठ दैवत आहे. वडील म्हणजे पांडुरंग आहे मुलाचा, आणि आई म्हणजे रखुमाई. वेगळ्या पंढरपूरला जायची गरज नाही, घरात सुद्धा पंढरी निर्माण होती मुलाची. कधी? जर आई वडिलाची सेवा असेल तर. सेवा म्हणजे काय? रोज लोटांगण घालणं सेवा आहे? नाही नाही नाही. मुलगा जर वडिलाच्या आज्ञेत राहिला आणि आईच्या आज्ञेत राहिला तर त्यांना मेल्यानंतर स्वर्गवाशी लिहायची गरज नाही, जिवंतपणच ते स्वर्गात जगलेले असतात. आज्ञाधारक मुलगा मिळणं हा बापाचा स्वर्ग आहे, आज्ञाधारक सून मिळणं ही त्या आईची सासूची पुण्य आहे, तिला स्वर्ग आहे. आज्ञाधारक पत्नी मिळणं हा नवऱ्याचा स्वर्ग आहे. मेल्यानंतर कोण कुठं जातं काय सांगते. जिवंतपणेच मुलाने घरात अशी पंढरी तयार करावी, पुंडलिकासारखी आई वडिलाची सेवा करावी, विठ्ठलासारखा बाप आणि रखुमाई सारखी आई घरात असताना हे पवित्र मस्तक कोणत्या तीर्थावर ठेवायचंय, कधी काशीला जायचंय, कधी अयोध्येला, कधी प्रयाग, कशाला जायचं, गेल्यानंतर 15 वर्षांनी आम्हाला पितृदोष झालाय, ब्राह्मणांनी सांगितलं तुमच्या घरात पितृदोष आहे, आणि मग गयेला जाऊन पिंडदान करण्यापेक्षा आहेत आई वडील तोपर्यंतच एवढी सेवा करा की त्यांचं मागं काही शिल्लक नाही राहिलं पाहिजे. आज ग्रामीण भागात अजून बरं आहे, हे सगळे फेटेवाले माणसं इथं बघायला भेटतात, टोप्यावाले भेटतात, गंधावाले भेटतात. तुम्ही सगळे भाग्यवान बाप आहात. आमचे मुलं, तुमचे सोडा, आमची सुद्धा मुलं आम्हाला मरताना विचारणार नाही की रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, हाडाची काढ, रक्ताचं पाणी केलं, एवढे फिरले म्हणले तुम्ही, एक सप्ताह ठेवला नाही म्हणले तालुक्यात, पाकिट मागू मागू घेतले, एवढे कष्ट केले आमच्या करता, मरताना विचारणार नाही ते तुम्हाला पाणी लागतं का. पण तुम्ही सगळे भाग्यवान आहे, त्या माता मावल्या आणि ही पुरुष मंडळी, की तुमची मुलं अजूनही तुम्हाला विचारून घरातला निर्णय घेत, दादा काय करायचं, दादा आमक्याचं लग्न आहे काय द्यायचं, दादा शेतीत काय करायचं. भाग्यवान आहात तुम्ही. नाहीतर शहरात जा थोडं, बापाचा पगार पेन्शन बंद झाली की वृद्धाश्रमामध्ये नेऊन घातल्या जातं. कोण? जन्मदाता बाप विठ्ठल. शास्त्र सांगतंय जिवंतपणेच एवढा जीव लावा, मेल्यानंतर कुठल्या इच्छा अपेक्षा वासना त्यांच्या मागे शिल्लक राहू नये. जर तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर आज थोडं उलट झालंय, आज उलट झालंय. कारण कलियुग लागलाय ना. ऐका कलीचे महिमान, असत्या श्री झिले जन, पापा देती अनुमोदन करती हेळन संतांचे. लय मोठा अभंग आहे. त्याच्यात मध्ये पुढे एक प्रमाण आलंय, पित्र ते पुतया पाशी, सेवा घेती सेवकाळीशी. आपला बाप बसलेला असतो, मुलगा बाकीच्या कोण घरचे कोण सेवा घेत असतो. मला चहा ना, मला कामावर जायचंय. अरे बाबा तुझ्या वडिलांना चहा देतो, त्यांना नंतर द्या, त्यांना कुठे जायचंय, मला द्या आधी. पित्र ते पुतया पाशी, सेवा घेती सेवकाईशी. किंवा वडिलांना सांगतात दादा मला एक ग्लास पाणी द्या. पण तुकाराम महाराज सांगतात बाबा हो पलटी बसली, काळ जरा वेगळा आलाय. जुने लोक म्हणायचे, आताही म्हणतात. मी प्रमाण सांगतो, तुम्ही मला म्हण सांगा. जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, जित्या म्हणजे जिवंतपणे अन्न द्यायचं नाही खायला, आणि मेल्यानंतर मोठा पिंडदान करायचा, दशक्रिया मोठा करायचा, 50-55 हजाराचा कीर्तनकार आणायचा. त्याने आपला बाप स्वर्गाला जाणार आहे का? नाही. जुने लोक म्हणायचे ना,
जिवंतपणे खाऊ नाही घातलं नंतर काय काय म्हणाय मला आठवणत आता. म्हातारसलं तरसलं ताकाला आणि लाडू घातले. बोला ना, मी बहिरवाडीच आहे, मला ऐकायला कमी गावाचं नाव नाही टाकलं. म्हातार तरसलं ताकाला आणि लाडू घातले. लोकल नाही, महाराज लोकाला. आणि मग गेल्यानंतर हे केल्यानंतर जाणार आहे का स्वर्गाला? पश्चाताप करावा लागतो. विनोदाचा भाग सोडा. मी का सांगत होतो, अजूनही तुम्ही भाग्यवान आहे की तुमची मुलं तुमचं ऐकतात. नाही तर प्रकार फार वेगळा आहे. जिंदे बाप को रोटी न देवे, मरे बाद पछतैयो रामा, मरे बाद पछतैयो. जिंदे बाप मरे बाद पछतैयो रामा, मुठ भर चावल धाबे घर के, कौवा बाप बुलैयो रामा, भजन बिना कैसे करियो रे, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो रे, अनाड़ी दुनिया भजन बिना भजन बिना जिंदे बाप को रोटी ना देवे. कबीर महाराज म्हणतात, मरे बाद पछतैयो. नंतर रडतात. त्या रडण्याच्या गमती अशा आहे, आपण मेल्यानंतर सगळे माणसं सारखे नाही रडत. ज्याचा जेवढा तोटा तो तेवढा रडतो. खोटं बोलतोय मी, विनोद हा. ज्याचा जेवढा तोटा झाला तो माणूस झाल्यानं तो तेवढा रडतो. रडतात. जिंदे बाप को रोटी ना देवे, मरे बाद पछतैयो. आणि मग नंतर मुठ भर चावल, चावल म्हणजे भात, भाताचा पिंड. मुठ भर चावल धाबे घर के, पत्र्यावर फेकायचा भात. कधी पितरपाठामध्ये घालतात का इकडे? पितरपाठात भात पत्र्यावर फेकायचा आणि बापाला नैवेद्य खाण्याकरता बोलवायचं. कोणाच्या रूपात? मुठ भर चावल धाबे धर के, कौवा बाप बुलैयो रामा. डोक्याला हात लावला कबीर महाराजांनी. काय अज्ञानी माणसं आहे. पत्र्यावर भात फेकल्यानंतर बापाला सद्गती मिळावी यापेक्षा स्वतःची जीवन असं जगा की आपल्याला त्या ठिकाणी सद्गती मिळेल. आपला उद्धार हा इतरांच्या हातात नसावा, आपला उद्धार हा आपल्या हातात असावा. आपुली आपण करा सोडवण, आपण गेल्यानंतर आपल्या उद्धाराकरता घरच्यांना नाही प्रयत्न करावे लागले पाहिजे. आपणच एवढं भजन करायचं. संतांनी जो मार्ग सांगितलाय ना त्याच्यावर अनुसरायचे. कोणता मार्ग सांगितला? भजन सांगितलं. देशसेवा, धर्मसेवा, ग्रंथ वाचन, आई वडिलांची सेवा सुद्धा या जगात एखाद्या पारायणापेक्षा कमी नाहीये. ज्ञानेश्वरीचं पारायण करायचंय. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत देतो. हा मार्ग तुम्हाला आम्हाला त्यांनी दाखवलाय. ज्ञानेश्वरी पारायण करतोय. किती पारायण झाले म्हणले? 167 झाले. बर, गाथेचे 108 झाले. तीर्थयात्रा, सगळ्या तीर्थयात्रा केले म्हणले. आणि आई वडील आता माझ्यात नाही राहत, मग कुठे? वृद्धाश्रमात. तरी घरी माता पितरा धड नाही बोली, संसारा येरा विश्वभरी आदरा मूर्खोदयसा. आई वडिलांची सेवा केली तर पारायण करण्याची गरज नाही. आई वडिलांची सेवा श्रेष्ठ आहे. हे पवित्र हात आणि पवित्र मस्तक आई वडिलांच्या चरणावर ठेवा. कुठल्याच पंढरपूरला, प्रयाग, काशीला जायची गरज नाही. आई वडिलांचे पाय हेच तीर्थ आहेत. माय बाप केवळ काशी, तेने तीर्थ पायाशी सारे. तीर्थ पायाशी सारे गाई तुझ्या, तीर्थ पायाशी सारे गाई तुझ्या. का करू पंढरी, का करू पंढरी, का करू द्वारका. आई चेहरा तुझा
रखुमाई सारखा आई चेहरा तुझा रखुमाई सारखा बाप पाठी उभा बाप पाठी उभा विठ्ठला सारखा आई चेहरा तुझा रखुमाई सारखा तुझ्या पायाशी रमतो सारखा सारखा आई चेहरा तुझा रखुमाई सारखा. बोलत असते आई कधीतरी आपल्याला रागवून, मग आयुष्यभर राग धरून चालत नाही. आई येते कधीतरी आईला विनंती करा, त्रास देणार नाही गाई तुला, त्रास देणार नाही गाई तुला, मार तू बोल तू मी तुझा लाडका आई चेहरा तुझा रखुमाई सारखा. सेवा संतांनी सांगितली ना, तुका म्हणे माय बापे आणि अवघी देवाचीच रूपे. आई वडिलांची सेवा करा. स्वर्गवासी होण्याकरता प्रयत्न जिवंतपणेच केले पाहिजे. तुकाराम महाराजांना विचारा, महाराज कोणते प्रयत्न करायचे आम्ही आणि कोणत्या प्रयत्नांनी या मृत्यू लोकात अमर झालेली माणसं समोर गेलेत, याचं उत्तर तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या वर्गात पिण्याकरता अमृत ये. ऐरावत नावाचा हत्ती आहे, पांढरा कलरचा इंद्राचा मोठा बसायला. सिंहासन आहे, चिंतामणीच्या सडका कल्पतरूचे झाड आहे. पण स्वर्गात स्वर्गात नाही, स्वर्गात स्वर्गात नाही. हे भजन तिथं नाहीये. म्हणून मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, हे भजन म्हणजे स्वर्ग आहे. आणि गेलेल्या व्यक्तीच्या संबंधानं हे भजन घर भरण्याच्या निमित्तानं नाहीये. आज असणारे त्यांची 3ही मुलं, त्यांच्या 4ही मुली हे भजन का करतात, कीर्तनच का ठेवलं, एखादा कुस्तीचा फड का नाही भरवला. पारंपरिक खेळ आहे ना आपल्या महाराष्ट्राचा, एखादी बैलगाडा शर्यत या खर्चातून का नाही ठेवली. हेच का करायचं, कारण भजनाशिवाय व्यक्तीला सद्गती मिळत. भजन बिना कैसे तरी. एखादा म्हणेल महाराज हे सांगणं झालं, फक्त एवढा खर्च करण्याची आमची ऐपत नाही. आजही काही माणसं अशी आहेत माझ्यासारखी की ज्यांना दिवसभर काम करून संध्याकाळी 2 घास घरी घेऊन जाता येतात. दिवसभर काहीतरी बघावं लागतं पोटा पाण्याचं. आजही काही हातावर काम करणारी माणसं आहे की ज्यांचं संध्याकाळचं जेवण दिवसभराच्या कामावर होतंय आणि मग त्यानेच हा 50,000चा खर्च टाळकरी गायक वादक साऊंड सिस्टीम आपले सरदेव पाटलाची एवढं कधी आणायचं. महाराज एवढं जर नाही केलं तर आमची आई स्वर्गाला जाणार नाही का. नाही नाही, त्याच्याकरता हेच करावं असं काही नाही. सरळ सरळ आमच्या माता भगिनीने घरात नवीन सुनबाई आली की तिला सांगायचं, बाई 15 मिनिटं स्वयंपाक उशिरा झाला तरी चालेल, बरोबर का, तरी चालेल. मग सुनबाईने विचारलं काय करायचं 15 मिनिटं. काही नाही म्हणले, तुझं फेसबुक टेलिग्राम इंस्टाग्राम व्हॉट्सअप सगळं बघून घे. आता आमच्या सगळ्या जुना माता मावलंय, ही शेवटची पिढी वर का आता ही की ज्यांना व्हॉट्सअप माहित नाही अजून. आमच्या आईला व्हॉट्सअप माहित नाही, आमच्या आईला युट्यूब माहित नाही, मोबाईल माहित नाही, सोशल मीडिया माहित नाही. ही शेवटची पिढी आहे. आताच्या ज्या छोट्या मुली आहे ह्या जर जेव्हा म्हातारे होतील 80 वर्षाच्या, आताच्या कशा व्यक्तीच्या मारताना इच्छा असतात माझी मुलगी जवळ असावी, माझा मुलगा जवळ असावा, पाहुणे रावळे जवळ असावे. तशा आताच्या ज्या छोट्या मुली आहे या मारताना यांची इच्छा कोणत्या राहतील. आजी काय इच्छा आहे तुझी, आता बोल टपकन आम्ही तुझी पूर्ण करू. काही नाही भाऊ, सगळं पूर्ण झालं, तेवढा माझा डाटा बंद कर फक्त. शेवटची पिढी ज्यांना व्हॉट्सअप कळत नाही. सुनबाईला सांगायचं 15 मिनिटं स्वयंपाक उशिरा करा. काय करायचं, माऊलीचा हरिपाठ घ्या 5 रुपयाचा माऊलीच्या मंदिरातून, किंमत 5 रुपये, पण त्याचं महत्व फलश्रुती फार मोठी आहे. आणि माऊलीचा 27 अभंगाचा हरिपाठ आपल्या घरात रोज सरळ सरळ बिगर माईक सिस्टीमचा, बिगर टाळाचा, बिगर पखवादाचा, काहीच नसताना बिगर स्वराचा जरी सरळ सरळ हरिपाठ वाचला तर तो हरिपाठ सुद्धा आपल्या गेलेल्या पूर्वजांना मुक्ती देण्याचं काम करतो. ही ताकद एका हरिपाठाची, ही ताकद आजच्या भजनाची. मी नाही सांगत, माऊली सांगतात. पूर्वजा वैकुंठ मार्ग पूर्वजा वैकुंठ मार्ग पूर्वजा वैकुंठ
झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपल्या कुशीला माऊलीने इथं नेवाशाला हरिपाठ सांगितलाय. ते हरिपाठाची साथ नाही, विषय चालू होता. अनुसरे तो अमर झाला. भजनाशिवाय तरी माणूस तरू शकत नाही. अनुसरण म्हणजे काय? तर अनुसरण म्हणजे समर्पण, अनुसरण म्हणजे शरणागती. तुकोबा राय आणि आदी करून सर्व संत मंडळी, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, गोरोबा काका, चोखोबऱ्या, सावता महाराज, बहिणीबाई सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्याबाई आणि शूरवीर भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, मदनलाल धिंगरा, अनंतराव कान्हेरे, सावरकर, येसाजी, धनाजी, बाजी प्रभू देशपांडे, छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, रमण महर्षी, अरविंद घोष, हे सगळे त्यांच्या समर्पणानेच अमर झाले. आजही आपल्या घरात आपल्या वडीलधारी मंडळींचे फोटो नाही. आपल्या घरात फार तर फार आजोबाचा फोटो असेल. फोटो सोडा, नाव सुद्धा माहित नाही काही. आमच्या वारकरी बाबा त्यांनाच विचारतो, वडिलांचं नाव एकनाथराव, आजोबांचं भीमाजी, पंजोबांचं सत्वा, खापर पंजोबा नाही म्हणतात ते. आता मलाच माहित नाही त्यांना काय, जुन्या काळात शिक्षण नव्हतं. त्यांचं सोडा, प्रत्येकाला जर कुणाला 8व्या 7व्या पिढीचं नाव माहित असेल तर मी पाया पडतो तुमच्या. कमीत कमी 7-8 पिढ्या माहित असाव्या. तुकोबाराय म्हणतात माझ्या वडिलांची. पण कोणती परंपरा? परमार्थातली, सावकारकीची नाही. विश्वंभर बाबा, हरी, विठोजी, पदाजी, शंकर, कान्होबराय, बोलोबराय आणि 8वी पिढी माझी म्हणले देवा. आपल्या प्रपंचातल्या पिढ्या, ज्यांनी आपल्याला रक्त दिलं, ज्यांनी हाड दिले, ज्यांनी स्वातंत्र्य दिलं, ज्यांनी कुपन दिलं, हे सगळं आपल्या वडिलोपार्जित मिळालं ना. त्यांच्या 7व्या 6व्या पिढीचं आपल्याला नाव माहित नाही. पण माऊलींना समाधी घेऊन 725 वर्ष झाले तरी माऊलींची ज्ञानेश्वरी आपल्या घरात आहे, तुकोबऱ्यांचा गाथा आपल्या घरात आहे. हे संत महात्मे का अमर झाले? कारण इतरांकरता जगले ते. दासमी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा. जर मी ही परंपरा विसरलो तर काय लाज राहील म्हणले आमच्या परंपरेची. म्हणून इतरांकरता अनुसरण म्हणजे समर्पण. देशाकरता समर्पण आहे, धर्माकरता, इतरांकरता जगणारी माणसं खऱ्या अर्थानं अमर होत असतात. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखे संसार, ज्योती समजीवन जगले ते अमर हुतात्मे. मला सांगा, आपल्या नेवाशा तालुक्यात पहिलं एखादं देवस्थान आठवलं की आपल्याला कोणतं नाव आठवतं? श्री क्षेत्र देवगड, मोहिनीराज देवस्थान, शिंगणापूर देवस्थान. ही सगळे देवस्थान कोणाच्या तरी त्यागातून निर्माण झाले. श्री समर्थ सद्गुरु केसंगिरी बाबा आपल्या तालुक्याकरता झिजले. शबरी कुळामध्ये अवतार घेऊन सुद्धा असं जीवन जगले. आणि एक अवतारिक महात्मा असू सुद्धा प्रत्येक भक्ताच्या घरी जाऊन, आपल्याही गावात काही भक्ताच्या घरी येत असतील, काही कामं केली असतील, कुणाच्या विहिरीला पाणी लावणं, कुणाचं दुखणं बरं करणं, आडी अडचणी करणी कौटल, इतरांकरता जगले. म्हणून त्यांची आरती होते. आपल्या घरच्याची आरती होते का? नाही होत. फार तर फार श्राद्ध, त्याच्यानंतर घरात फोटो आणि पितृपाठात एक नैवेद्य दाखवला जातो. पण संत गेल्यानंतर धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा. कसं जगले होते ते? वन वन फिरुनी कन कन झिजले दुःखी लोका, कन कन झिजले कधी या गावी कधी त्या गावी, आपुल्या भक्तासाठी कधी या गावी कधी त्या गावी, आपुल्या भक्तासाठी धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी, धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा. आज आपण ते गेल्यानंतर 40-45 वर्षांना त्यांची धन्यता गातो का? इतरांकरता जगले, अनुसरले.
म्हणून अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार किंवा संसार म्हणजे जन्म मृत्यू त्याच्या जवळ परत राहत नाही, कारण तो देवाचा दास होतो. आणि देवाचा दास झालं की सगळं त्या ठिकाणी आपलं कर्म सगळं जळून जात असतं. जसं कापूर जाळला की खाली काही शिल्लक राहत नाही. कापुराची वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसे, किंवा मीठ पाण्यात टाकलं की ते मीठ पाणी स्वरूप होऊन जातं. नो हे सारिता निराळे लवण मिळविता जळे. तसं आपण देवाचे अंश आहोत. ममेव अंशो जीवलोके. देवाजवळ गेलं की देव स्वरूप होऊन जातो. परत जन्माला येण्याचं त्या ठिकाणी काही राहत नाही. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. महाराज काय फायदा आहे नेमकं त्या अमर पदाचा? देव काय कशाप्रमाणे आमच्याशी जीवन जगतो तो कुबारा एका आईचा दृष्टांत देऊन सांगतात. विसंबेना माता बाळा तैसा लळा पहळावा. ज्याप्रमाणे एक आई आपल्या मुलाला विसरत नाही, जिवंतपणेही विसरत नाही, मेल्यानंतरही विसरत नाही. आईचा स्पर्श, आईचा आभास हा सुद्धा एका लहान मुलाला मोठं होण्यास भाग पडतो. आईच्या आठवणी सुद्धा एका मुलाला मोठं होण्यास भाग पडतात. आपल्या या भारतामध्ये एक महान कवी होऊन गेले, त्यांचं नाव होतं विनोबा भावे. जुन्या काळात त्यांचे धडे आणि कविता सुद्धा होत्या. विनोबा भावेंची आई एवढी जीव लावायची त्यांना. विनोबा भावे मोठे झाले, अगदी वय होत आलं तरी ही आई त्यांना जीव लावायची. आई करता लहान मोठं काही नसतं. मुलगा मोठा झाला, म्हातारा झाला आणि आई जिवंत असेल तरीही तो आई करता मुलगाच असतो. काही दिवसांनी विनोबा भावेंची आई वारली, मरण पावली. दुःख झालं. वर्ष निघून गेलं, वर्ष श्राद्ध झालं आईचं, पण आईच्या आठवणी काय कमी झाल्या नाही. तिथून पुढे विनोबा भावे आपल्या आईचं असणारं मळकं लुगडं, फाटकं लुगडं, ज्याला 36 तिगळय, ते लुगडं घेऊन रोज कार्यक्रमाला जायचे. जसं आम्हाला उभा राहण्याकरता आसन असतं ना, नारदाची गादी, तसं ते अनेक कार्यक्रमात गेले की त्यांच्याकरता सिंहासन तयार केलं जायचं बसायला. आई किती श्रेष्ठ आहे. आईचा आभास आणि आईच्या आठवणी सुद्धा बघा. बसण्याकरता सिंहासन असायचं विनोबा भावेंना रोज, आणि मग प्रवचन किंवा व्याख्यान चालू व्हायचं. तर श्राद्धानंतर विनोबा भावे ज्या ज्या कार्यक्रमात जायचे त्या ठिकाणी भगवानराव आपल्या आईचं मळकं लुगडं फडकं घेऊन जायचे ते, आणि जिथं बसायचं ना तिथं हात राहायचे, आणि मग बसून त्या लाखोंच्या गर्दीमध्ये प्रवचन व्याख्यान सुरू करायचे. लोकांना ते आवडत नसायचं. एवढी सजावट आम्ही केली, आणि काय हे मळकं फडकं घेऊन हा बाबा इथं येतोय, पण बोलण्याची हिंमत नव्हती कोणाची. त्यांचे मित्र होते पुण्यामध्ये पु ल देशपांडे. त्यांच्याही कार्यक्रमात एक दिवस असंच झालं. पु ल देशपांडेंनी विचारलं, भावे आम्ही केलेली सजावट तुम्हाला आवडली नाही वाटतं? नाही नाही तसं काही नाही म्हणले. मग हे मळकं फडकं का टाकलं? हे शब्द ऐकल्यानंतर विनोबा भावेंना राग आला आणि देशपांडेंवरती कडक आवाजाने सांगितलं, देशपांडे हे मळकं फडकं नाही, हे माझ्या मेलेल्या आईचं लुगडं आहे, आणि लुगडं खाली टाकून त्याच्यावर बसल्यानंतर मला आईच्या मांडीवर बसण्याचा भास होतोय. एका आईचं सामर्थ्य. गेल्यानंतर आई परत मागे येऊ शकत नाही, पण आईच्या आठवणी सुद्धा एका जिवंत मुलाला जगण्याची उमेद देऊ शकते. एवढी एक आई आपल्या या परिवाराला सोडून गेलेली आहे. पण शेवटी गेली ती देवा घरीच गेलेली आहे. जाणाऱ्या व्यक्तीला दुःख नसतं, दुःख असतं ते जिवंत व्यक्तीला. मरणारा व्यक्ती कधीच रडत नाही. दवाखान्यात मुलगा जन्माला आला, सगळ्या दवाखान्याने पेढे खाल्ले. जो जन्माला आला त्याने किती पेढे खाल्ले? नाही खाल्ले. एखादा मेला, समजा मी इथं मेलो, मरणार नाही 5-25 वर्ष, पण मी मेलो तर मी किती रडणार? जन्माला आलो आनंद नाही, मेलो दुःख नाही. मधलं आयुष्य आपण नीट जगलं पाहिजे. आपण मधलं आयुष्य नीट जगत नाही. आपण म्हणजे काही मंडळी जन्माला येताना आईला त्रास, शाळेत गेलो गुरुजीला त्रास, कामावर गेलो मालकाला त्रास, लग्न केलं सासूरवाडीला त्रास, मेलो कावळ्याला त्रास. जीवन असं जगा. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि म्हणून आई प्रमाणे देव आपल्याला सांभाळतो. विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे.